नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे व्ह्यूज व्ह्यू, म्हणजेच विजय उपरीकर्स व्ह्यूज. थोडं गोंधळून गेलात? येस, कारण आज नेहमीप्रमाणे इंग्रजीमध्ये आपल्याशी संवाद न साधता मी मराठीत आपल्याशी संवाद साधतोय. आणि हो, ह्याचं कारणही खास आहे. कारण आज जी जाहिरात आपण अनालाइज करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत, ती मराठीमध्ये आहे. आणि मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की त्या जाहिरातीचं विश्लेषण आपल्या सर्वांपर्यंत जास्त परिणामकारकतेने पोहोचवण्यासाठी मराठी भाषा हा एक चांगला पर्याय राहील. त्यासाठी हा छोटासा एक प्रयत्न. तर चला मित्रांनो, बघूयात ती जाहिरात. येस. येस. आणि ही जाहिरात आणि ह्या जाहिरातीमध्ये वापरलेला प्रॉडक्ट म्हणजेच उत्पादन आपल्या सर्वांच्या अतिशय परिचयाचा आहे. आणि तो म्हणजे इनो चोई बाईट्स. आणि ह्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी माध्यम म्हणून वापरण्यात येणारं वृत्तपत्र आहे आपल्या महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय वृत्तपत्र, ते म्हणजे लोकमत. आणि दिनांक 9 जुलै 2024 ह्या तारखेला महाराष्ट्रातील प्रमुख आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झालेली ही जाहिरात. तर ह्यासाठी संदर्भ म्हणून मी वापरतोय नागपूर आवृत्तीचं वृत्तपत्र लोकमत. आणि त्यात पहिल्या पृष्ठावरती, पहिल्या पानावरती ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. तर तुम्ही जसं इथे बघताय की ही जाहिरात प्रामुख्याने आहे इनोचुई बाईट्सची. आणि येस, आपला आजचा चर्चेचा मुद्दा, ज्यातून आपण काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय, ती आहे त्या जाहिरातीमधली वापरली गेलेली पंचलाईन, ज्याला आपण मार्केटिंगमध्ये म्हणतोय टॅगलाईन. जर का ती आपण थोडीशी लक्षपूर्वक वाचली तर तर आपल्याला ती अशी बघायला मिळेल: इनोचुई बाईट्स घालवा, ऍसिडिटी पळवा, कधीही कुठेही. परंतु मला इथे वैयक्तिकरित्या असं वाटतंय की घालवा हा शब्द अनावश्यकतेने आणि दुर्लक्षितपणे इथे वापरला गेलाय. कारण घालवा शब्दाशिवाय पण आपण ही ऍडव्हर्टिजमेंट, जाहिरात वाचू शकतो. जसं की इनोचुई बाईट्स, ऍसिडिटी पळवा, कधीही कुठेही. आणि घालवा शब्दासहित जर का आपण वाचली तर त्याचा कुठलाही अर्थबोध आपल्याला होत नाहीये. करेक्ट. इनोचुई बाईट्स घालवा, ऍसिडिटी पळवा, कधीही कुठेही. तर जर का आपण परत याला वाचूया: इनोचुई बाईट्स घालवा, परंतु का आणि कुठे. करेक्ट. म्हणजेच ह्या शब्दाशिवाय ही टॅगलाईन लिहिता आली असती, परंतु त्यांनी दुर्लक्षितपणे म्हणा किंवा अजाणतेपणे म्हणा, त्यांनी हा शब्द इथे वापरून एक त्याला कुठेही तर्कसंगत असं वाटत नाही. दिस टॅगलाईन डझंट सीम्स टू बी लॉजिकल ॲट ऑल विथ दिस वर्ड घालवा. राईट. इफ ॲट ऑल दे आर सपोज टू यूज द वर्ड घालवा, दे शुड हॅव युज्ड सगळा इन्स्टेड. म्हणजेच इनोचुई बाईट्स सगळा, ऍसिडिटी पळवा, कधीही कुठेही, हे जास्त परिणामकारक झालं असतं आणि तर्कसंगत दिसून आलं असतं. राईट. तर ह्यासाठी मी एक तुलनात्मक अभ्यासासाठी युट्यूबच्या पण जाहिराती बघितल्या आणि त्यात पण मराठी टॅगलाईन वापरलेली आहे. आणि तिथे ऍसिडिटी पळवतात, कधीही कुठेही. येस, असं आपल्याला बघायला मिळतं. आणि हिंदी भाषेमधील पण जाहिरात मी बघितली, तर त्यात पण त्यांच्या टॅगलाईन मध्ये ऍसिडिटी भगाय, कभी भी कही भी. मीन्स इट इज व्हेरी युनिक. आणि फक्त मराठी भाषेमध्ये भाषांतर करताना म्हणा, कुठेतरी इथे गलत झालं. जसं आपण म्हणतो की दया या जाहिरातीत कुछ तो गडबड है, सो दॅट इज द गडबड. सो इनोच्युई बाईट्स सगळा, ऍसिडिटी पळवा, कधीही कुठेही. तर मित्रांनो, आपल्याला यावरून एक लक्षात येतं की जेव्हा जेव्हाही एखादी स्टँडर्ड किंवा एक जाहिरात, ऍडव्हर्टिजमेंट्स मराठी भाषेमध्ये भाषांतर करताना शब्दशः भाषांतर न करता एक अर्थपूर्ण जर का त्याचं भाषांतर केलं तर ती कधीही उपयुक्त होतं आणि
त्याच्या प्रेक्षकापर्यंत, दर्शकांपर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो. जो आपल्याला त्यात मेसेज द्यायचा आहे, जे काही आपल्याला परिणामकारकतेने सांगायचं आहे, ते अतिशय व्यवस्थितरित्या आपल्या दर्शकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे. तर हा मराठीत केलेला व्हिडिओ, ह्यामागे आणखी एक कारण आहे. कारण की वर्ष 2020 मध्ये जे नवीन शैक्षणिक धोरण आलंय, त्यात असं दिलं आहे की वी शुड प्रमोट मल्टीलिंग्वल यूज इन अ क्लासरूम सो दॅट इट फॅसिलिटेट्स द टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस. म्हणजे आपण बहुभाषिक पर्याय हा जास्त परिणामकारकतेने वर्गामध्ये वापरायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे आकलन क्षमता वाढेल. तर त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न होता. तर मित्रांनो, यावरून आपल्याला लक्षात येईल, इफ यू आर इंटरेस्टेड फॉर बिल्डिंग युअर करिअर इन ॲडव्हर्टिजमेंट, देन देअर इज अ बिग स्कोप फॉर यू. जर का मराठी जाहिरात क्षेत्रात जर तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल, तर एक चांगलं मराठी भाषेवरती प्रभुत्व असलेलं किंवा मराठी भाषेवरती उत्तम पगडा असलेल्या माणसांची आजही कमतरता आहे, असं आपल्याला ह्या जाहिरातीवरून दिसून येतं. तर तुम्ही जर का विचार करत असाल, तर डेफिनेटली देर इज अ बिग स्कोप, बिग अपॉर्च्युनिटी फॉर यू गाईज, प्रोव्हाइडेड दॅट यू शुड हॅव अ स्ट्रॉंग कमांड ओव्हर द मराठी लँग्वेज. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा मराठीतील व्हिडिओ? मला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. आपले सर्वांचे मनपूर्वक आभार.